नमस्कार मित्रांनो, परत एकदा पराग खानविलकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मी तुम्हाला मागे कल्पना दिलीच होती, मी गणेशोत्सव आणि मी तिथे कोकणात गावी आलो आहे आणि कोकणात गावी आल्यावर 2 दिवस मस्त गणपतीची आरती पूजन वगैरे सगळं मस्त झालं आणि आता म्हटलं थोडंसं प्रवास भटकंतीला जाऊया कारण तुमच्यासाठी ब्लॉग बनवायचेच होते। तर आता मी निघालो आहे। माझे परम मित्र दिनेश हडशी यांची बहीण सुषमा ही वैभववाडीला राहते, तर तिच्या घरी पण 7 दिवसाचा गणेशोत्सव आहे। तर दिनेश हडशी यांची इच्छा होती की आपण जरा बहिणीच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेऊया। ठीक आहे म्हटलं। त्याचबरोबर माझे बंधू परेश खानविलकर यांचा मित्र देखील वैभववाडी येथे राहतो, त्यांच्या पण गणरायांचे इथे दर्शन घेतो। सचिन राव राणे असं त्यांचं नाव आहे। आणि आमच्याबरोबर दिनेश हडशी यांचे चुलत बंधू तेजस हडशी हे आमच्या सारथीची भूमिका करत आहेत, खूप मोलाची कामगिरी करत आहेत ते आमच्यासाठी। तर आता मी चाललो आहे वैभववाडीला। आम्ही पहिले बांधवाडी इथे जाणार आहोत आणि मित्राचं गाव आहे लोरा गाव आहे, तिथे आम्ही जाणार आहोत। तर बघू शकता पावसाचं 2 दिवसापासून थोडंसं प्रमाण कमी आहे। जेव्हा मी गावी आलो तेव्हा पावसाचं प्रमाण जास्त होतं। दिनेश हडशी यांनी जी आपली स्वतःची बस केली होती त्याला ट्रॅव्हलिंगला कमीत 14 तास लागले। त्यांचा ड्रायव्हर पण अतिशय भारी होता, सगळे लोक पाठीमागून त्याची वावा करत आहेत। त्याची स्टोरी मी नंतर तुम्हाला सांगीनच। तर वातावरण कसं आहे बघा मित्रांनो, हे आमच्या गावचं वातावरण। आता आम्ही जस्ट घरातनं निघालेलो आहोत, एक 10 मिनटं झाली असतील आणि तुम्ही वातावरण बघू शकता, अतिशय विलोभनीय आणि मनमोहन ज्याला आपण म्हणतो असं दृश्य इथे आपण दिसतंय कॅमेऱ्याच्या माध्यमातून। मित्रांनो, कोकणात गणेशोत्सवाला यायची एक मजा वेगळीच असते आणि त्याबरोबर कोकणात फिरायची एक मजा वेगळी असते। या कोकणाच्या वातावरणातून फिरताना जर आपण तुलना केली तर बरीच जण असे म्हणतात की स्वित्झर्लंडची उपमा आपण ज्याला देऊ शकतो असे आमचं कोकण। थोडासा रस्ता निमुळता आहे पण तो चालक आपले अतिशय चांगले अतिशय सावधगिरीने गाडी चालवत आहेत। बघू शकता तुम्ही वातावरण कसं आहे ते। मित्रांनो, कोकणात गाडी चालवणं हे थोडंसं धोकादायक सुद्धा आहे नवीन ड्रायव्हरसाठी, कारण इथं रस्ते थोडे नागमोडी वळणाचे असतात, त्याच्यामुळे अतिशय सावधगिरीने बघा तुम्ही इथे बघू शकता वळण किती डीप आहे। परंतु इथे कोकणातले जे ड्रायव्हर आहेत त्यांना रस्त्याची सवय असते, त्यामुळे त्यांना फारसं त्यांना काही वाटत नाही। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ते बॅनर पण आलं बघा, रस्त्याची अखंडता देशाची एकात्मता। तर मित्रांनो, पुढील टप्प्याटप्प्याने जे प्रवास आम्ही जातो त्याचं तुम्हाला मी वर्णन देतच जाईन।